पाठ 4 उत्तम लक्षण. मनाचे श्लोक संत रामदास स्वामींनी लिहिलेले आपल्या घराघरातून वाचले आणि ऐकले जातात. संत रामदास स्वामी यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ त्यांच्या काव्यात सतत जाणवते. त्यांच्या काव्यातून सामाजिक प्रबोधन सुद्धा घडतं. आध्यात्मिक विचारांचं प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविधांगी वाङ्मय त्यांनी निर्माण केले. दासबोध या त्यांच्या निर्मितीतून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाज व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय व सर्वतोमुखी असलेलं काव्य. मना करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मनाचा वेग आणि त्यातील ऊर्जा लक्षात घेऊन ह्या मनावर ताबा मिळवून जर त्यावर संस्कार केले तर एक उत्तम माणूस आपण बनू शकतो. म्हणून लहानपणापासूनच मनावर संस्कार होणे अत्यंत गरजेचं आहे. दासबोध हा गुरु शिष्य संवाद आहे, ज्यात शिष्याच्या मनात येतील त्या शंका व प्रश्न याची समर्थांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत. यातील कित्येक प्रश्न तर स्वतः समर्थांनीच निर्माण केले आहेत. दासबोधाचा अजून एक विशेष असा की त्यात असंख्य व्यावहारिक समस्यांचा उकल देखील केला आहे. म्हणजे अक्षर कसं असावं, ते सुंदर होण्यासाठी काय करावं, त्यासाठी कोणते साहित्य हाताशी असावे, मूर्खाची लक्षणं कोणती, संसाराची लक्षणं काय, मृत्यूचं महत्त्व काय, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक, दुःख काय, मनुष्य देहाची रचना आणि त्याचं न्यूनत्व, जो केवळ व्यावहारिक सुखात म्हणजे प्रपंचातच गुंतला त्याची फजिती कशी होते, गर्भवासाचे दुःख काय, जन्मकाळीच्या यातना आणि इथपासून ते ब्रह्म आणि माया म्हणजे काय, साधक आणि सिद्ध पुरुषातील फरक काय, एकांत सेवनाचं महत्त्व काय, या सगळ्याचा उलगडा समर्थांनी साध्या सोप्या सरळ भाषेत केलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इतर संतांनी स्पर्शिलेही नाही असा विषय म्हणजे राजकारण. ते कसं असावं, दक्षता कशी पाळावी, धटासी धटच आणावा आणि उद्धटासमोर उद्धटच उभा करावा, या सर्व गोष्टींचं विवेचन यात केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या गौरवास्पद लिहिलेलं लिखाण आणि संभाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं पत्र तुम्हाला वाचता आलं किंवा मिळवता आलं तर ते जरूर वाचा. आजचा विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी झाला तर तो उद्याचा आदर्श नागरिक होईल. म्हणूनच त्यांच्यात उत्तम लक्षणं निपजावीत. उत्तम लक्षण या रचनेत समर्थांनी आदर्श व्यक्तींची लक्षणं सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावं, कीर्ती वाढवावी असं समर्थ सतत सांगत असतात. श्रोत्यांनी सावध व्हावे म्हणजे लक्ष देऊन ऐकावे, कारण आता मी उत्तम गुण सांगत आहे. ते अंगी बांधल्याने त्या व्यक्तीत सर्वज्ञपणाची खूण प्रगटते. वाट नीट विचारल्याशिवाय जाऊ नये, कारण माहीत नसलेल्या वाटेवर काहीही संकट येऊ शकतात किंवा वाममार्गाने गेल्याने आपलं नुकसान होऊ शकतं. फळाची नीट माहिती असल्याशिवाय जर का ते खाल्लं तर शरीराला अपाय होऊन जीवही प्रसंगी धोक्यात येऊ शकतो. वाटेत पडलेली कोणतीही अनोळखी वस्तू उचलू नये. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातून मला वाटतं हे सगळं शिकलोच आहे आपण, नाही का? आणि तसेही जे आपले नाही त्याला आपण स्वीकार का करावा? कुणालाही आपल्याविषयी वाटणारं प्रेम किंवा आस्था तुटेल असं वागू नये. सत्य आणि पुण्याचा मार्ग सोडू नये आणि पापकर्माने कुठलंही धन जोडू नये, कारण हपापाचा माल गपापा असतोच, पण त्याशिवाय आपल्या मनाला आणि आत्म्याला शांतता लाभत नाही अशा कमाईने. जे भांडखोर किंवा वाचाळ असतील त्यांच्या नादाला लागू नये, कारण असे केल्याने आपले श्रम, वेळ आणि शांतता जाते. सत्संग कधीही सोडू नये.
आळस कधीही करू नये, कुठलंही काम वेळीच उरकावं, कुणाही बद्दल चहाडी किंवा चुगली करू नये, कारण आपली ऊर्जा असलेल्या नकारात्मक कामात व्यर्थ होते. कुठलेही काम असो, पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ते करू नये, कारण अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर तोंडघशी पडायची वेळ येऊ शकते. सभेत बोलायला एकदा पूर्वतयारीनिशी उभे राहिला की मग लाजू नये. संधी, माईक आणि श्रोते समोर आहेत म्हणून बाष्कळ बडबड करू नये. काहीही झालं तरी कुठलीही पैज लावू नये. अकारण कुणाचे उपकार घेऊ नये. कधी घ्यायची वेळच आली तर त्याची परतफेड करावी. स्वामी किती डोळसपणे सांगत आहेत पहा. आपण सतत समाजाचे काहीतरी देणं लागतो, कारण समाजाकडून जाणते अजाणतेपणी आपण घेतच असतो. म्हणून आपण करते झालो की जे आणि जेवढं जिथे जमेल आणि जेवढं जमेल तिथे देत राहावं. आपण आपलं वर्तन डोळस ठेवावं. सगळीकडे आपलं लक्ष असावं. आजूबाजूला जे घडतं ते डोळसपणे पाहावं. बहुश्रुत असावं. यालाच व्यापक असणे असं समर्थ म्हणतात. व्यापकपणाने आपण खूप काही शिकतो, अनुभव घेतो. त्यामुळे आपण स्वयंसिद्ध होतो. दुसऱ्यांवर अवलंबून राहायची वेळ येत नाही आणि आपल्या बरोबरीच्यांना आपलं ओझं वाटत नाही. आयुष्यात काही झालं तरी सत्याचा मार्ग कधी सोडू नये, असत्याचा मार्ग अवलंबू नये आणि कुठल्याही गोष्टीचा वृथा अभिमानही बाळगू नये. आपल्याबद्दल कुणाचं वाईट मत व्हावं किंवा अपकीर्ती पसरावी असं आपलं वागणं नसावं. सतत आपल्याबद्दल चांगलंच मत होईल असंच आपलं वागणं असावं. सत्य आणि विवेकाची वाट कधीही सोडू नये. कृती 1. आकृत्या पूर्ण करापासून ते कृती 3 पर्यंत श्लोक वाचल्यावर तुम्हाला पूर्ण करता येईलच. शिवाय काव्य सौंदर्य लिखाणासाठी वर दिलेला प्रत्येक श्लोकाचं स्पष्टीकरण वाचा. 2. मनाचे श्लोक म्हणा किंवा किमान ऐका. 3. सज्जनगड आणि शिवथरगड खूप काही लांब नाहीये, नक्की जाऊन ये. 4. ठोसेघरचा धबधबा पाहण्यासारखा आहे, तो नक्की पहा. आणि तेथील वाटेवरच समर्थ सृष्टी म्हणून जागा आहे, जिथे समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांचं वाङ्मय, काही महत्त्वाची कागदपत्र, देखावे, मॉडेल्स आणि फिल्मच्या स्वरूपात प्रदर्शित केलं आहे.